नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळ्यात लहान मुलांच्या दिनक्रमात आहारात काही विशेष बदल करणं गरजेचं असतं, जेणेकरून पावसाळ्यातही आपलं बाळ आजारी पडणार नाही आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळाचा पावसाळ्यात आहार कसा असावा, आहारात काय काय खावं आणि काय काय देणं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. पावसाळ्यात वातावरण खूप थंड असल्याने जंतुसंसर्ग लवकर पसरतात. अशावेळी लहान मुलांना शरीरात उष्णता, ऊर्जा निर्माण करणारा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार नियमितपणे देणं गरजेचं असतं. लहान मुलांना घरी ताजे पौष्टिक पदार्थ बनवून द्या. शक्यतो बाहेरील पदार्थ पावसाळी वातावरणामध्ये टाळलेले उत्तम. पावसाळ्यामध्ये जास्त तेलकट, तिखट पदार्थही देणं टाळा. पावसाळ्यामध्ये माशांचा संसर्ग जास्त असतो, त्यामुळे बरेचसे आजार उद्भवू शकतात. घरामध्ये माशा राहणार नाहीत यासाठी काळजी घ्या. पावसाळ्यामध्ये कोणत्याही अन्नपदार्थावरती, भांड्यावरती बुरशी लवकर धरते, त्यामुळे त्याचीही काळजी घेणं गरजेचं असतं. लहान मुलांसाठी अन्नपदार्थ बनवताना किंवा सर्व करताना हात, भांडे स्वच्छ धुवून मगच द्या. पावसाळ्यात लहान मुलांच्या आहारात नियमितपणे कोणते पदार्थ द्यावे? सूप. पावसाळ्यात नियमितपणे भाज्यांचे, चिकनचे किंवा मटनचे सूप दिल्याने फायदा होतो. सूप पचायला हलके, शरीरात ऊर्जा, उष्णता निर्माण करणारे, पचन सुधारणारे, भूक वाढवणारे, भरपूर पोषण देणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असतात. सूपमधून भाज्या आणि काही मसाले आहारात घेतले जातात, त्यामुळे सर्दी कफासही प्रतिबंध होतो. जर सर्दी कफ असेल तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होते. पालेभाज्यांचे सूप बनवताना पालेभाज्या स्वच्छ धुवून मगच वापरा, कारण पावसाळी वातावरणामध्ये पालेभाज्यांना चिखल लागतो, त्या सडण्याची शक्यता जास्त असते आणि त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो. तसेच फळभाज्या, चिकन आणि मटनचे सूपही बनवू शकता. सूप बनवताना अद्रक, लसूण, दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरी, विलायची, तूप, जिरं, ओवा या मसाल्यांचा वापर करा. त्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढायला मदत होते. वेगवेगळ्या खीर या पचायला हलक्या आणि भरपूर पौष्टिक घटक देणाऱ्या असतात. खीर बनवत असताना धान्य, दूध, तूप, गूळ किंवा साखर, दुधाची साय, ड्रायफ्रूट, विलायची, जायफळ यांचा वापर करावा. एक पोटभरीचा आहार म्हणून लहान मुलांना ताजी खीर बनवून कोमट स्वरूपात खायला देऊ शकता. खीर चवीला उत्तम असते आणि बाळ सहज खाऊ शकतं. काढे. दूध आणि हळदीचा काढा, मध आणि अद्रकाचा काढा, तुळशीचा काढा, गुळवेळचा काढा, सुंठेचा काढा नियमितपणे लहान मुलांना थोड्या प्रमाणात देऊ शकता. त्यामुळे सर्दी कफास प्रतिबंध होण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. लहान मुलांना सर्दी कफाचा त्रास असेल त्यावेळी दिवसातून 2 वेळा असा काढा तयार करून दिला तर त्रास कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होतो. हे वेगवेगळे काढे कसे बनवायचे याचेही व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर आपण पाहू शकता. पावसाळ्यात पालेभाज्यातून जंतुसंसर्ग वाढण्याची शक्यता जास्त असते, कारण पावसाळा पालेभाज्यांना चिखल जास्त लागलेला असतो. परंतु उपलब्धतेनुसार आणि स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेऊन पालेभाज्या दिल्या तरीही चालतात. कडधान्य द्यायचे असतील तर ती ताजी घरी बनवून आणि व्यवस्थित शिजवून मगच द्या. वेगवेगळ्या फळभाज्या आणि मूळवर्गीय भाज्या पावसाळ्यामध्ये नियमित दिल्याने फायदा होतो. त्यासोबतच आहारामध्ये नियमितपणे डाळी द्याव्या. लहान मुलांना आहारात नियमितपणे जवस, तीळ, शेंगदाणे, अद्रक, मध, तूप याचाही वापर असावा. अद्रक, लसूण, हळद, मिरी, दालचिनी, जायफळ, वेलची, लवंग, गूळ, तूप, आवळा, ड्रायफ्रूट, मेथीदाणा, जायफळ, गाजर, मुळा, बीट, रताळे, बटाटा यांचा नियमितपणे वापर करा. फळ आणि भाज्या देण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मगच द्या. पावसाळ्यात पाण्यामधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे पाणी 10 मिनिट उकळून निर्जंतुकीकरण करून मगच द्या. लहान मुलांना पचन सुधारण्यासाठी नियमितपणे ओवा, जिरे, सुंठ, ज्येष्ठ मध, खडीसाखर, लवंग, बडीशेप याचा मुखवास तयार करून देऊ शकता. पावसाळ्यात पचन मंदावलेलं असतं, अशावेळी मांसाहारी पदार्थ शक्यतो सूप स्वरूपात देणं सोयीस्कर ठरतं. पावसाळ्यात नियमितपणे अंडेही देऊ शकता. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो, त्यामुळे या काळात मासे खाणे टाळा. आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याने तयार केलेले च्यवनप्राश, सुवर्णपाषाण किंवा अन्य काही रसायने नियमितपणे दिल्यानेही लहान मूल आजारी पडत नाही. पावसाळ्यात आहारात काय खाऊ नये? पावसाळ्यात माशांच्या संसर्गामुळे होणारे आजार प्रामुख्याने दिसून येतात, त्यामुळे उघड्यावर किंवा माशा बसलेले अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्नपदार्थ खाणं टाळा. पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य आजारांचाही प्रादुर्भाव दिसतो, त्यामुळे आहारात शिळे, अस्वच्छ पदार्थ खाऊ नका.
तिखट, तेलकट, आंबवलेले पदार्थ पचनावरती ताण देतात. पावसाळ्यात पचन मंदावलेलं असतं, त्यामुळे आहारात असे पदार्थ घेणं टाळा. पावसाळ्यामध्ये पदार्थ व्यवस्थित आंबत नाहीत आणि त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, त्यामुळे आंबवलेले पदार्थही खाणं टाळा. पावसाळ्यातील थंड वातावरणामध्ये कफ वाढण्याची शक्यता असते. अशावेळी दही, ताक, आंबट फळं पूर्णपणे देणं टाळा. उघड्यावरील अन्नपदार्थ, जंक फूड, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले पदार्थ, कापून ठेवलेली फळं किंवा भाज्या आहारामध्ये आवर्जून टाळा. पावसाळ्यात पचन मंदावलेलं असल्यामुळे मटण, चिकन, जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट, पचनात जड असणारे पदार्थ खाऊ नका. पावसाळा हा पाण्यातील माशांचा प्रजनन काळ असतो, त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणंही टाळा. पावसाळ्यात पालेभाज्यांना चिखल लागतो. भाज्या ओलसर असल्यामुळे लवकर सडतात. चिखलामुळे जंतुसंसर्ग होण्याचीही शक्यता जास्त असते, त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो खराब झालेल्या भाज्या घेणं टाळा. पालेभाज्या खायच्या असतील तर त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून, शिजवून आणि चिखल वगैरे लागला नाही याची काळजी घेऊन मगच देणं योग्य आहे. अशा पद्धतीने पावसाळ्यात आहार संतुलित ठेवला तर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरात ऊर्जा, उष्णता टिकून राहते आणि पावसाळ्यात सामान्यपणे होणारे त्रास लहान मुलांना होत नाहीत. पावसाळ्यात लहान मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, आहार कसा असावा याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.